गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज बघते मी आज आमच्या बॅक साईडच्या बाल्कनीमध्ये काय काय लागलेलं आहे. तुम्ही बघू शकता, आम्ही वांग्याची झाडं लावलेली इथे. सध्याला फुलं वगैरे आलेली आहेत. काही झाडांना वांगीसुद्धा आलेली आहे. याला पण फूल आले आहे, तुम्ही बघू शकता. याला फूल आलेलं आहे, यालासुद्धा फूल आलेलं आहे. आणि आता तुम्हाला मी वांगी दाखवते. हे बघा, छान अशी वांगी सुद्धा आलेली आहे. आता छोटी वांगी आलेली आहे, तिथे पण वांगी आलेली आहे. सो हे आमचं छोटंसं म्हणू शकता गार्डन आहे, ज्यामध्ये आम्ही फळभाज्या वगैरे आम्ही उगवतो इथे. आणि ह्या मिरच्या, मी आत्ता जस्ट मिरच्या तोडलेल्या आहेत. काही मिरच्या अजून याला लागलेल्या आहेत, पण मी काढले आहेत त्या. हे बघू शकता इथे, सी. त्याला मी आता तोडणार आहे. सो काही झाड म्हणजे छोट्या छोट्या आहेत, पण ठीक आहे, घरच्यासाठी होऊन जाते ते. म्हणजे काही ऑर्गॅनिक खायचं असतं तर ते ठीक आहे. बाहेर बॅक साईडला गार्डन असं बनवू शकता तुम्ही आणि त्याचा असा वापर करू शकता. म्हणजे घरी भाजीसुद्धा घरची, मिरची घरची, ठीक आहे. त्यानंतर कढीपत्तासुद्धा घरचाच आहे बघा, ठीक आहे. आणि हे बघा, निंबू पण आहे इथे लावलेले. याला तुम्ही काय म्हणता? आमच्या भाषेमध्ये आम्ही याला निंबू म्हणतो. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी भाषा यूज केली जाते. कोणी निंबू म्हणतात, कोणी लिंबू म्हणतात. मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही नक्की काय म्हणता याला. हे बघा, किती छान असे लिंबूसुद्धा याला आलेले आहेत. सो हे सगळं घरी आम्ही उगवलेलं आहे. आणि छोटीशी अशी आमची ही बाल्कनी आहे, पण छोट्याशा बाल्कनीमध्ये आम्ही एवढी सगळी झाडे उगवली आहे. आणि त्याचा आम्ही ऑफकोर्स पुरेपूर वापरसुद्धा करतो आहे. त्याचं जपतो आहे, त्याला झाडाला खत पाणी वेळेवर आम्ही देतो आहे. आणि जेव्हा खूप ऊन असते त्यावेळेस आम्ही याची खूप म्हणजे माझे बाबासुद्धा पर्सनली काळजी घेतात आणि रोज पाणी टाकतात, खत टाकतात. आणि काही जर फर्टिलायझर हवे असतात तर फर्टिलायझरसुद्धा टाकते. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आम्ही कुठले फर्टिलायझर यूज करतो आणि आम्ही फर्टिलायझर कसे बनवतो, जेणेकरून आम्हाला हे असे चांगले फळांचे रिझल्ट आम्हाला मिळतात. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. स्टे ट्यून्ड विथ मी.